एस टी कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक, अरे सॉरी, एस टी कोऑपरेटिव्ह बँक ही एस टी कर्मचाऱ्यांची बँक आहे. 63,000 कर्मचारी सभासद आहेत त्याचे आणि 2400 कोटींच्या ठेवी होत्या, त्या आता 1900 कोटीवरती आल्या. ही बँक अनेक घोटाळ्यांनी वेढली गेलेली आहे या परिस्थितीमध्ये. तर आता जे सामान खरेदी केलं त्याच्यामध्ये CCTV आहे, नंतर AC आहेत, नंतर ते ह्याचं मशिनरी आहे, आपण ज्याची कर्मचाऱ्यांची नोंद करतो जाण्याची ती, याशिवाय फर्निचर केलं गेलं. याच्यामध्ये कुठलेही नियम निकष पाळले नाही आहेत. ह्याचं जर कोटेशन बघितलं तर एकाच दिवशी 3 पुरवठादारांनी कोटेशन काढलेत. त्याच्या रेट सेम आहेत, लक्षात घ्या. म्हणजे कुठेही बदल केलेला नाही. एकाच कॉम्प्युटरवर त्याचे जे निविदेचं हे बघितलं तर एकाच संगणकावर ते तयार केलेलं आहे आणि सेम रेट आहेत आणि त्यातला एक फायनल केलेला आहे. तर मला वाटतं हे सगळं बनावट प्रकरण आहे आणि अशा पद्धतीने निवेदन काढले आणि 24 तासाच्या आतमध्ये निविदा फायनल करून त्याला 100% ॲडव्हान्स पेमेंट केलंय. मला असं वाटतंय ही जगातली पहिली प्रक्रिया आहे की 100% ॲडव्हान्स पेमेंट. आणि कुठलंही सामान खरेदी करताना त्या शाखांकडून माहिती मागली होती, तुम्हाला किती बाबा AC पाहिजे किंवा तुम्हाला किती संगणक पाहिजेत किंवा अजून तुम्हाला किती स्टॅपलर पाहिजे, स्टेशनरी पाहिजे. पण तसं काही घडलेलं नाही. डायरेक्ट यांनी खरेदी केलेली आहे आणि साधारणतः 34 कोटी रुपयांची हे केलेली आहे, सामान खरेदी केलेली आहे. तर हे सगळं बेकायदेशीर आहे आणि याच्यात 100% गैरव्यवहार झालेला आहे. आणि तुम्हाला आम्ही दाव्यासहित सांगतो, माझ्याकडे याचे ऑडिओ क्लिप आहेत, व्हिडिओ क्लिप आहेत, माझ्याकडे ॲफिडेव्हिट घेतलेत. मी ॲफिडेव्हिट सुद्धा काही लोकांचे घेतलेले आहेत. दुसरं, या पुरवठादारांशी मी स्वतः बोललोय, तुम्ही काम का अपूर्ण ठेवलं. तर त्याने आम्हाला सांगितलं, साहेब आम्ही कुणाकुणाला पैसे द्यायचे, कसं काम पूर्ण करणार म्हणे. आम्हाला जी निविदेत रक्कम ठरवून दिली होती त्यातली बरीच रक्कम आम्ही यांना दिलेली आहे आणि त्याचं ट्रान्झॅक्शन सुद्धा की नातेवाईकाच्या नावावरती. आता यातला एका सूत्रधारांनी सोनं खरेदी केलंय, तर ते कुठून घेतलंय याचे पुरावे माझ्याकडे आहेत, लक्षात घ्या. जमिनी घेतलीत, बंगला बांधलेला आहे, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. आणि म्हणूनच मी एवढ्या ह्यानी बोलतोय. तर मला असं वाटतं की कष्टकऱ्यांची, श्रमिकांची बँक ही लुटायचं काम या संचालक मंडळाने केलं. आता सगळ्यांना बँक म्हटलं की सदावर्ते लक्षात येतात. पूर्वी ही बँक सदावर्तेंकडे होती, पण त्यांच्या पॅनलचा त्यांच्याकडून आता ही बँक दुसऱ्या गटाकडे आली आहे. पण मला असं वाटलं की सदावर्तेंनी समजा त्यांच्या काळात हे सामान खरेदीमध्ये साधारणतः 34 कोटीचा घोटाळा झाला. तर 100% ही बँक होती आमची, इतके वर्ष चालली, आता भरपूर वर्ष झाली त्याला. कधीही बँक चर्चेत नव्हती. ही सदावर्तेने बँक चर्चेत आणली, नुसती चर्चेत आणली नाही तर खाऊन टाकली त्यांच्या पॅनेलनी. आणि आता सदावर्ते नामानिराळे आहेत, लक्षात घ्या. कारण हे सगळे गुन्हे हे कंत्राटदाराकरवी, संचालकाकरवी केले आहेत आणि ही चांगली भावनिक पोरं यांची वाट लावून टाकली. अर्थात त्यातले किती पैसे त्यांना मिळालेत ह्या सुद्धा शंकेचा भाग आहे. म्हणून कंत्राटदारांचं ट्रान्झॅक्शन चेक केलं पाहिजे. म्हणून मी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली, स्वतः मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. याशिवाय एकनाथ शिंदे साहेब, उदय सामंत साहेब, सरनाईक साहेब, योगेश कदम गृहराज्यमंत्री यांना स्वतः भेटून मी निवेदने दिलेली आहेत. बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, त्यांना भेटून मी स्वतः निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पारदर्शक चौकशी करू म्हणून. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, याच्यामध्ये 100% बँकेचे अधिकारी, खास करून निवृत्त झालेले अधिकारी आलेत आणि त्यांनी हे सगळे करार केलेले त्याचे, आणि त्याच्यातून नक्की गैरव्यवहार केलेला आहे, ऑनलाईन व्यवहार केलेला आहे, आर्थिक व्यवहार, ते सगळे पुरावे. आणि अजून एक तुम्हाला तुमच्या माध्यमातून या गैरव्यवहार करणाऱ्या संचालकांना आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, तुमच्या खात्यात किती रक्कम आहे ह्याची सुद्धा आम्ही माहिती घेतलेली आहे. उद्या तुमच्या नातेवाईकांकडे किती रक्कम गेली आहे त्याची सुद्धा आम्ही माहिती घेतलेली आहे. जर याच्यातले ट्रान्झॅक्शन फेरफार करायचा प्रयत्न केला
तर तुम्ही अजून अडचणीत याल, लक्षात घ्या. आणि म्हणून पुराव्यासहित मी सगळं बोलतोय. पण याच्यामध्ये पॅनलचे जे प्रमुख आहेत ते याच्यात अडचणीत येणार नाहीत. याच्यात बँकेचे अधिकारी ज्यांनी सह्या केले ते आणि संचालक मंडळातली ही मुलं, अर्थात आमच्या संस्थेतली मुलं आहेत ती, यांच्या लक्षात नाही आलं, यांच्या करवी हा गुन्हा करून घेतलेला आहे आणि करोडोचा गुन्हा आणि चुना लावलाय आमच्या एसटी बँकेला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता काय झालंय की पहिलं संचालक मंडळ गेलं आणि दुसरं पॅनल आले. म्हणजे खरं सांगायचं तर दारू तीच, फक्त बाटली बदली केलेली आहे, लेबल बदली केलंय, असं म्हटलं तरी, उदाहरण दिलं तरी वावगं ठरणार नाही. पण ही कष्टकऱ्यांची, श्रमिकांची बँक, या बँकेत एवढा मोठा घोटाळा, इतिहासात सर्वात मोठा घोटाळा झालाय. जी बँक आशिया खंडातली नावाजलेली बँक होती, ही शर्मेची गोष्ट आहे. आणि म्हणून या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि कारवाई नाही झाली तर मी 100% एसीबीच्या म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेसमोर आंदोलन करेल किंवा सहकार आयुक्तांसमोर आंदोलन करेल, पण आता थांबणार नाही. ह्याच्यावर एक समिती नेमली होती, त्या शहाजी पाटील समितीने त्याच्यावरती 27 ऑब्जेक्शन घेतले, रिझर्व्ह बँकेने ऑब्जेक्शन घेतले, तरी काही कारवाई झाली नाही. दुसरं म्हणजे आता बँकेचा एमडी चेंज केला, बँकेच्या चेअरमनला माहितीच नाही, जे पदसिद्ध चेअरमन आहेत आमचे कुशेकर साहेब, माधव कुशेकर, त्यांना माहितीच नाही, किंवा बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत देशमुख साहेब, त्यांना माहितीच नाही. अशा प्रकारचं एकदम चुकीचं कामकाज बँकेमध्ये चाललंय. भ्रष्टाचाराने कळस गाठलाय, त्याचे पुरावे आहेत. आणि म्हणून मी तुमच्या समोर आले आणि मी तुम्हाला सांगतो, या बँकेसाठी मला मरावं लागलं तरी चालेल, कारण तसं सुद्धा लोक धमक्या बिमक्या देत आहेत, पण मी मागे हटणार नाही. हे आमच्या कष्टकऱ्यांच्या घामाचे पैसे आहेत, श्रमाचे पैसे आहेत, ते वाचवण्यासाठी मी लढाई करणार म्हणजे करणार, माझी संघटना करणार आणि एसटीचे कर्मचारी सुद्धा माझ्यासोबत येतील, याचं मला खात्री आहे. मोठा भ्रष्टाचार, किती कोटीचा भ्रष्टाचार आहे, थोडंसं विस्तार सांगा. कसं म्हणजे हा भ्रष्टाचार कशा प्रकारे झाला? नाही, याच्यामध्ये कसं आहे, आता तुम्हाला मी सांगतोय बघा, याच्यामध्ये सीसीटीव्ही सर्वेलन्स सिस्टीम आहे, ते 1,15,00,000 रुपये आहे. बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम 26,78,00,000. नोट काउंटिंग मशीन 11,13,00,000. डेस्कटॉप प्रिंटर आणि स्कॅनरसाठी 6,53,00,000. एअर कंडिशनसाठी 99,72,000. म्हणजे एक एसी 1,00,000 घेतले आहेत, 100 एसी घेतले साधारणतः. नंतर इन्व्हर्टर बॅटरीसाठी 67,65,000. आणि सगळ्यात म्हणजे ऑफिस चेअर्स 33,49,000. त्याच्यानंतर फर्निचर आणि दुरुस्तीसाठी 16,70,000, नाही 16,70,000. नंतर 3,34,00,000. नंतर 3,91,00,000. ह्या फर्निचरमध्ये महाघोटाळा आहे. आता एवढा मोठे पैसे दिल्यानंतर ते काम पूर्ण झाले का, नाही झालेलं आहे. 14 शाखांमध्ये कामाला हातही लावलेला नाही या फर्निचरच्या किंवा रंगकामाच्या, आणि त्याला ऍडव्हान्स पेमेंट. ही जगातलं पहिले निविदा काढण्याची पद्धत बघितली आहे मी, ऍडव्हान्स, आणि काम सगळं अपूर्ण आहे. किंवा आता एसी लागलेली नाहीये, किंवा ही सगळी मशिनरी आहे ती कुठलीच आलेली नाही आहे. सीसीटीव्हीचं काम अपूर्ण आहे, सगळं काम अपूर्ण आहे. आणि 100% पेमेंट देऊन मोठा घोटाळा केलाय. मला 34,40,00,000 पुरावे माझ्याकडे आत्ता या ठिकाणी आहेत, लक्षात घ्या. याच्यामध्ये बर्गे सर, यामध्ये नेमकं एखादा माणूस किंवा एखादं व्यक्तिमत्व आहे की ही संपूर्ण टोळी आहे, किती जण आहेत? कारण की एवढा कोटींचा घोटाळा हा बँकेमध्ये होते आणि तुमच्या माध्यमातून उघड केला जातोय. तुम्ही देखील देशसाठी खूप काही केलेलं आहे, अनेक आंदोलनं देखील केलेली आहेत, अनेक एसटी साठी तुम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत, अनेक तुम्ही प्रश्न देखील मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे नेमकी ही टोळी कुठली आहे? हे बघा, याच्यामध्ये सरळ संचालक मंडळ जबाबदार आहे, बँकेचे अधिकारी जबाबदार आहेत, रिटायर झालेले अधिकारी इथे ठेवले आणि त्यांच्या करवी हे सगळे गुन्हे केलेले आहेत, लक्षात घ्या. आणि एक टोळी गेली आणि दुसरी टोळी आली. आता मला परवा कळलंय, नक्की माहिती नाही आहे, पण आता संचालक मंडळ बदली झाल्यानंतर सुद्धा 1 कोटीच्या वरती स्टेशनरी खरेदी केली आहे आणि 4 लाखाचे स्टॅपलर, आणि त्याची सुद्धा 50% अमाऊंट ऍडव्हान्स देऊन टाकलेली आहे. अहो, काम केल्यानंतर थोडं पेमेंट द्यायचं असतं. म्हणजे पूर्वीच्यानी 100% दिले, आता हे 50% वाले, पण याने सुद्धा चुकीचंच काम केलेलं आहे, लक्षात घ्या. अहो, 4 लाखाचे स्टॅपलरची काय किंमत आहे? अरे गरिबांचे पैसे आहेत ते,
तुम्ही हे पैसे असे तुम्हाला खाऊ दिले जाणार नाही, लक्षात पचणार पण नाहीत, लक्षात घ्या. आणि म्हणून महाचोर, एक चोर होता तो चोर गेला आणि आता चोराचा आता भुरटा चोराला यांनी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की याची आर्थिक गुन्हे सारखे चौकशी करा, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, यांची बँक खाती तपासा, या पुरवठादारांची आणि या अधिकाऱ्यांची आणि संचालकांची. त्यातून कुठून पैसे आले, कसे पैसे आले, यांच्याकडे गाड्या, सोनं, घरं हे कुठून आलं याची सगळी चौकशी झाली पाहिजे. आणि आता यांची खाती सील केली पाहिजे. आता एक कसं आहे, हे आता ट्रान्झॅक्शन बदलू शकतात, पण आता मी तक्रार दिल्याच्या तारखेनंतर यांचं जर खात्यावरचं जर ट्रान्झॅक्शन बदललं तरी सुद्धा यांच्यावर कारवाई होणार, लक्षात घ्या. कारण आम्हाला यांच्या खात्यावर किती पैसे आहेत, किती पैसे खाल्लेत, कुठून पैसे आलेत, कुणाकडून आलेत. कारण या कंत्राटदारांनी सुद्धा आम्हाला सांगितलं, साहेब आम्ही कुठून काम करणार, आमच्याकडे आम्ही यांना एवढे पैसे दिले. आता परवा अँटी करप्शनमध्ये एक बारामतीला पकडलंय संचालक, त्याच्यावर काहीच कारवाई नाहीये. का तर ते पॅनलचं बहुमत कमी होईल म्हणून सध्याच्या. आणि ही काय पद्धत आहे, चोराला पाठीची घालता तुम्ही. आमची संस्था, माझा ड्रायव्हर, कंडक्टर एसटी मध्ये 2 रुपये 5 रुपयासाठी घरी जातो आणि आम्ही निवडून दिलेली आमची बँक तुम्ही एवढे करोडो रुपये खाता, हे बरोबर नाही, सहन केला जाणार नाही. कुठलाही निर्णय घ्यावा लागला, कोणत्याही थराला जावं लागलं तरी मागे हटणार नाही. एसटी बँकेतला घोटाळा सर्वांच्या समोर मी आता जाहीर आणलेला आहे आणि पुढे सुद्धा थांबणार नाही. पुढे मोठा संघर्ष होणार, याच्यात सगळे एसटी कर्मचारी उतरणार याची मला खात्री आहे. मंत्र्यांसोबत काही संवाद, त्यांची नेमकी काय भूमिका आहे, त्याचबरोबर तुम्ही आरबीआय सोबत देखील पत्रव्यवहार केलेला आहे या संदर्भात, काय नेमकं आतापर्यंत तुम्ही तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडनं उत्तर आलंय का? नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना आपल्या माध्यमातून आणि जनतेलाही सांगतो, जाहीर धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यांनाही मी सगळी कागदपत्र दाखवल्यावरती त्यांनी गांभीर्यानं हे प्रकरण घेतलं. त्यांनी ज्यांना सांगायचं त्यांना सांगितलं. पण कसं आहे, ते एसटीचे मंत्री आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे बँकेत ते डायरेक्ट हस्तक्षेप करू शकत नाहीये, कारण बँक ही कर्मचाऱ्यांची आहे, सहकारी बँक आहे. तरी सुद्धा आमच्या संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांनी जी काही भूमिका घेतली आहे, मी जी भूमिका त्यांची अनुभवली आहे ती अप्रतिम होती. आणि खरं त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, हे मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे. तुम्ही म्हणालात की यामध्ये चोर पण आहेत आणि भुरटे चोर पण आहेत, हा, आणि सदावर्तींनी बँक चर्चेत पण आणली. त्याच्यात चोर कोण आहे, भुरटा चोर कोण आहे, स्पष्ट सांग. हे बघा, पूर्वी बँक सदावर्तींकडे होती, आता ही दुसऱ्या गटाकडे आलेली आहे. दुसऱ्या गटाकडे आल्यानंतर सुद्धा टोटल 169 कर्मचारी भरती केलेत. यांनी 25, त्यातले 25 यांनी भरती केले दुसऱ्या गटाकडे आणल्यानंतर. आणि यांनी सुद्धा आता परवा एक निविदा काढली, इन्शुरन्स काढलाय 74 लाख रुपयाचा इन्शुरन्स बँकेच्या कर्मचाऱ्यांचा. सगळ्यात कमिशन, एवढे पैसे लागतच नाही. कुठेही मी यायला तयार आहे, कुणासमोर एवढे पैसे लागतच नाही. जसं 1 लाखाचा एसी की तसंच हे प्रकरण आहे. एवढं 74 लाख यांचा वेगळा आहे. पण खाजगी इन्शुरन्स काढायला सरकारी कंपनीकडे जायला पाहिजे ना, खाजगी कंपनीकडे काय गेले. सगळ्यात मोठा गुन्हा, यातल्या 7 संचालकांनी बँकेतनं पैसे काढलेत आणि ते परत भरलेत 4-4, 5-5 लाख रुपये. असं काढता येत नाही, त्याचं एका मिनिटात संचालक पद गेलं पाहिजे. पैसे काढलेत आणि भरलेत, आणि ह्याचे सुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून हे बरोबर नाही. आणि काय केलं जातंय, आता या बँकेत सदावर्ते गेले आणि मग ती बँक शिवसेना शिंदे गडाकडे आली असं दाखवलं जातंय. पण मी त्यांना भेटलोय, त्यांना मी सांगितलंय, शिंदे साहेबांना सुद्धा, इव्हन उदय सामंत साहेबांना सुद्धा, आणि यांना सुद्धा, आपल्या योगेश कदम ते गृहराज्यमंत्री आहेत म्हणून त्यांना भेटलो. त्यांना सुद्धा ही भूमिका पटल्याचं त्यांच्या बोलण्यातनं लक्षात आलं. मला त्यांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, तुमच्या नावाची बदनामी होणार आहे या बँकेमध्ये, तुम्ही याच्यात हस्तक्षेप करणार नाही, मला याची खात्री आहे. कारण तुम्ही करायचं असतं तर मला भेटलेच नसते तुम्ही. पण तुम्ही याला पाठीची घालू नका पुढे, का राजकीय भूमिका म्हणून. आणि मला असं वाटतं, या कष्टकऱ्यांची बँक वाचवायला मदत करा. आणि तुम्ही आतापर्यंत चांगले निर्णय घेतले एसटीसाठी, लक्षात घ्या, ते तसेच पुढे राहू द्यात असं मला त्यांना सांगायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय, उदय सामंत साहेबांनी सुद्धा या बँकेत परिवर्तन करायला भाग घेतला होता, पण त्यांची परवाची बॉडी लँग्वेज मला दिसली, ते आमच्या सोबत आहेत, भ्रष्टाचारांच्या विरोधात आहेत, लक्षात घ्या. त्यांना सुद्धा मी आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतोय. निवृत्त अधिकाऱ्यांना असे म्हणजे बँकेचे हे असे डिसिजन्स घेण्याचा अधिकार आहे का, किंवा अशी काही तरतूद बाबा केली गेली आहे का यापूर्वी, किंवा आत्ताच ही नव्याने झालेली आहे, असं काय? नाही, हे सगळं बेकायदेशीर आहे. कुठलाही निवृत्त अधिकारी घेताना
त्याने काय काम करायचं हे ठरवून दिलं जातं. तो विशिष्ट कामासाठी येतो, कायम कामासाठी निवृत्त अधिकारी येऊ शकत नाही. पण इथे एमडी जे नेमलेत ते निवृत्त झालेले नेमलेत. का नेमलेत तर त्यांच्या कर्वे घोटाळे गुन्हे करायचे होते म्हणून नेमलेले आहेत, लक्षात घ्या. आणि पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला, अजून सांगायचं राहिलं, अहो 5 स्टार हॉटेलची बिलं लावलेत. ऐका, प्रवासाची बिलं बघा, लाखो रुपयाची प्रवासाची बिलं आहेत. अहो 5 स्टार हॉटेल आमच्या कुठल्याही, आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जाताना 10 वेळा विचार म्हणजे करतो कुणाकडून तरी गेलो असेल, आम्ही जाऊ शकलो नाही. बिलं लावले त्याच्यात प्रवास भत्ता आणि यांचा खानपानावरचा खर्च लाखो रुपये. आणि यांनी निवडणुकीच्या अगोदर काय सांगले, चहा बिस्कुट सुद्धा खाणार नाही. त्याच्या ऑडिओ क्लिप आहेत, व्हिडिओ आहेत, चहा बिस्कुट खाणार नाही. मग एवढे लाखो रुपये का खाले? आणि म्हणून एसटीच्या कर्मचाऱ्यांना, सभासदांना मला विनंती करायची आहे, यांना दिसेल तिथे जाब विचारा. मी आता हे प्रकरण उघड्यावर आणलंय, तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारा आणि याची उत्तरं त्यांच्याकडून घ्या. आणि मला अजून एक सांगायचं आहे, ते पुरवठादार आणि संचालक सगळेच वाईट नाही आहेत, तर त्यांनी माफीचा साक्षीदार बनावं, लक्षात घ्या. हे एक मोठं आवाहन करतो, कारण त्यांनी सांगावं की आम्ही नाही केलं, याने केलंय, ते चांगलं होईल, लक्षात घ्या. कारण आता बोलताना आपण सगळ्यांना बोलतो, सगळेच वाईट नाही, लक्षात घ्या. म्हणून त्यांनी माफीचा साक्षीदार बनावा. मला काही यातल्या पुरवठादारांनी संपर्क केलाय, त्यांनी मला खाजगीत सांगितलंय, माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे, त्याचा व्हिडिओ पण काढलेला आहे मी, योग्य वेळी तोही देणार आहे मी. याचा मुख्य सूत्रधार, पूर्वी जो भ्रष्टाचार झालाय तो सदावर्तेंच्या काळात झालेला आहे, ते सूत्रधार, संचालक मंडळ सूत्रधार आणि बँकेचे अधिकारी सूत्रधार. आता बँकेत सत्ता बदलली, यांनी सुद्धा आल्यानंतर तेच सुरू केलंय. त्याच्यामुळे तो मोठा सूत्रधार आता बुरटा सूत्रधार, एवढंच आहे, ह्याच्यात काही बदल नाहीये. बाहेरचा याच्यामध्ये कुणीच नाहीये. जे काय झालं तर बँकेचे अधिकारी आणि संचालक मंडळ यांच्यातच झालेलं आहे.